ठाण्यातील पाणी, वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांच्या मुद्द्यावरून मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा. थेट महानगरपालिकेवर मोर्चा धडकणार. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात बॅनरबाजी. काँग्रेसबाबतच्या विधानावर मनसे नेत्यांच्या नाराजीनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंना मेसेज. मी असं काहीही बोललो नाही, बोलण्याचा अर्थ तो नव्हता. राऊतांचं राज ठाकरेंकडे स्पष्टीकरण. पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावरून भुजबळांची टोलेबाजी. महाजन आणि भुसे डोनाल्ड ट्रम्पकडे जाणार आहेत का म्हणत विचारला सवाल. तर मी एवढ्या लांब जाऊ शकत नाही, भुजबळांनी डिवचलं. आनंदाचा शिधा योजनेनंतर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना बंद होणार असल्याची चर्चा. सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा इतर योजनांना फटका बसल्याची शक्यता. निवडणुकांपूर्वीच्या सर्व योजनांचा भंपकपणा जनतेसमोर मांडणार. तर हे योजना बंद करणारं चालू सरकार. अंबादास दानवेंची सरकारवरती सडकून टीका. रवींद्र धंगेकरांना गुंडांकडून धमकी आल्याची पोलिसांकडून माहिती मिळाल्याचा रोहित पवारांचा दावा. त्यांच्या केसालाही धक्का लागल्यास सरकार जबाबदार. रोहित पवारांचा थेट इशारा. एकेकाळचं विद्येचं माहेरघर आज अजितदादा आणि भाजपामुळे गुंडांचं माहेरघर झालंय. कोयता गँग संकल्पना पुण्यातूनच समोर. संजय राऊतांचा पुणे पोलिसांसह राज्यकर्त्यांवरती गंभीर आरोप. कार अपघात प्रकरणी गौतमी पाटीलवरती गुन्हा दाखल करा. नोटीस पाठवूनही चौकशीला हजर न झाल्यामुळे गुन्हा दाखल करावा. जखमी रिक्षाचालकाच्या वकिलाची मागणी. अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान 2 एक्सप्रेसवर दगडफेकीत कोणत्याही प्रवाशाला इजा नाही. आरोपीचा शोध सुरू. काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा आहे. राज ठाकरेंची ही भूमिका असली तरी निर्णय नाही असा दावा खासदार संजय राऊतांनी केला. राऊतांच्या या वक्तव्यामुळे राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये जाणार का या चर्चेला सुरुवात झाली आहे. संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर मनसेनं नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. आमच्या पक्षाची भूमिका आम्ही मांडू, दुसरं कुणी नाही. मनसेची भूमिका राज ठाकरेच मांडतील असं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले. काँग्रेसबाबतच्या विधानावरती मनसे नेत्यांच्या नाराजीनंतर संजय राऊतांनी राज ठाकरेंना मेसेज केला. मी असं काहीही बोललेलो नाही, बोलण्याचा अर्थ तो नव्हता असं स्पष्टीकरण संजय राऊतांनी राज ठाकरेंना दिलं. मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावरती लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. मनसे आणि शिवसेना उबाठासोबत तडजोड न करण्याचा सूर काँग्रेस नेत्यांनी आळवला. मनसे महाविकास आघाडीत येण्यास इच्छुक असेल तर महाविकास आघाडीच्या काळात जसा कॉमन मिनिमम प्रोग्राम झाला तसा मनसेच्या बाबतीत होईल. काँग्रेसनं सहमती दिली तर ते एकत्र येऊ शकतात अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. मनसे शिवसेना युतीवर नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याबाबत आमचा हायकमांड निर्णय घेईल असं नाना पटोले म्हणाले. बदलापुरात भाजपनं एकनाथ शिंदेंना धक्का दिलाय. बदलापुरात राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्याची घोषणा भाजपनं केली. भाजपनं शिवसेनेला बाजूला सारलंय. तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू केलेली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना सुद्धा बंद करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. याआधी शिक्षण विभागातील स्वच्छता मॉनिटर, एक राज्य एक गणवेश, पुस्तकाला वह्यांची पानं हा निर्णय सुद्धा मागे घेण्यात आलाय. आताच्या मुख्यमंत्र्यांना या योजना नको असाव्यात. योजना सुरू राहिल्यास शिंदेंचं नाव अजून मोठं होईल असं भाजप नेत्यांना वाटत असेल, म्हणून योजना बंद केल्या असतील अशी टीका रोहित पवारांनी केली. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी ट्विट करत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंवरती निशाणा साधला. योजना बंद करणारं हे चालू सरकार आहे. सामान्यांना कणभर लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद करून देवेंद्र फडणवीस सरकारनं आपल्याच सहकाऱ्यांच्या निर्णयांवरती फुल्या मारल्या आहेत अशी टीका दानवेंनी केली. तर योजना बंद केल्यावरनं विरोधकांनी केलेल्या टीकांना प्रवीण दरेकरांनी प्रत्युत्तर दिलं. घर चालवताना उपलब्ध पैशाचं नियोजन करावं लागतं, प्राधान्याचे विषय ठरवावे लागतात असं दरेकर म्हणाले.
आमदार रोहित पाटील यांना नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. पक्षांतर्गत नवे फेरबदल होताना युवक प्रदेशाध्यक्ष ही नवी जबाबदारी त्यांना मिळण्याची शक्यता आहे. रामदास कदम हा कोकणाला लागलेला कलंक आहे अशी टीका भास्कर जाधवांनी केली. मुंबईत पत्नीच्या नावानं डान्सबार चालवून निवडणुकीत कोट्यवधी रुपये वाटायचे आणि निवडून यायचं, गुन्हेगारांना शस्त्र परवाने द्यायचे, हेच त्यांच्या राजकारणाचं तंत्र आहे असा हल्लाबोल जाधवांनी केला. वर्ध्याच्या हिंगणघाट इथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला भगदाड पडलंय. बिरसा मुंडा नगरातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपा आमदार समीर कुणावार यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएमध्ये अखेर जागा वाटपावरती शिक्कामोर्तब झालंय. भाजप आणि जनता दल प्रत्येकी 101 जागांवरती उमेदवार उभे करतील, तर चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीला 29 जागा देण्यात आल्या आहेत. 15 ऑक्टोबर रोजी धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आले. महायुतीतील कुरघोडीच्या राजकारणामुळे जिल्हा नियोजन समितीचा निधीला स्थगिती देण्यात आली आहे. या स्थगितीवरनं राज्यात मोठं राजकारण रंगलं होतं. आता या निधीच्या स्थगितीवर काही निर्णय होणार आहे का याकडे लक्ष लागलंय. पूरपरिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी आणि नागरिकांना दिवाळीपूर्वी तातडीची मदत देण्यात आली. माजी मंत्री प्रवीण पोटे यांनी हा स्तुत्य उपक्रम राबवला. यामध्ये सुमारे 4,500 किराणा किटचा समावेश आहे. तब्बल 7 वर्षांनंतर चंद्रपूर शहरात शिर्डी इथून श्री साईबाबांच्या चर्मपादुका दाखल झाल्या आहेत. साईबाबा मंदिरात पादुका आगमनाच्या निमित्तानं मोठा सोहळा आयोजित करण्यात आलाय. चंद्रपुरात पादुका दाखल झाल्यानंतर मोठ्या संख्येनं साई भक्तांनी पुष्पवर्षाव करत पादुकांचं दर्शन घेतलं. संगमनेर तालुक्यातील घारगावमध्ये सकल हिंदू समाजानं जनआक्रोश मोर्चा काढला. आदिवासी तरुणीवर 15 दिवसांपूर्वी सामूहिक अत्याचार झाला. यातील आरोपी अजूनही मोकाट असल्यामुळे हिंदू समाज आक्रमक झालाय. कोल्हापूर रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवरती तिसऱ्या दिवशी देखील कारवाई करण्यात आली. कुस्ती आखाड्याजवळच्या सगळी खोकी हटवण्यात प्रशासनाला यश आलंय. लांबलेल्या पावसाचा परिणाम कोकणातल्या निसर्ग चक्रावरती झालाय. पावसाचा मुक्काम लांबल्यामुळे फळांचा राजा हापूसचं गणित बिघडणार आहे. हापूसची चव यावर्षी उशिरा चाखायला मिळणार आहे. आंबा बाजारात उशिरा दाखल होण्याची शक्यता आहे. दिवाळीमध्ये प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पुणे विमानतळावरनं उड्डाणाची जादा व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षा तपासणीसाठी CISF करण्यात आलेत. तर 3 तास आधीच विमानतळावरती पोहोचा अशा सूचना पुणे विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. दिवाळीनिमित्तानं गावी जाण्यासाठी पिंपरी चिंचवड एसटी आगारातनं 396 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. या जादा बसेस मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकण इत्यादी ठिकाणी सोडण्यात येणार आहेत. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी अवंतीनगर, यशनगर या परिसरातील 6 कमानी आणि 14 कामानी नाल्याची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या कामाचा सविस्तर आढावा घेतला. संबंधित विभागाला नाल्याचं रुंदीकरण आणि खोलीकरण तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश दिले. राज्यभरातील एकूण 5 समुद्रकिनाऱ्यांना ब्लू फ्लॅग पायलट दर्जा मिळाला असून यामध्ये रायगडमधील नागाव आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याचा देखील समावेश आहे. मिळालेल्या पायलट दर्जामुळे इथे अधिक जोमानं या परिसराचा विकास होणार आहे. त्यामुळे स्थानिकांच्या रोजगारात देखील अधिक वाढ होईल असं मत इथल्या स्थानिकांनी व्यक्त केलंय. नांदेडच्या किनवट तालुक्यातील आप्पारावपेठ या दुर्गम भागातील तरुणाचा दुबईमध्ये मृत्यू झाला. कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मृतदेह आणण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी मुलाची मदत केली. फडणवीस यांच्या मदतीमुळे शेतमजूर असलेल्या आईवडिलांना आपल्या मुलाचं अंतिम दर्शन घेता आलं. मालेगावसह नाशिक जिल्ह्याचा ग्रामीण भाग गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी पोलीस ॲक्शन मोडवरती आले आहेत. पोलिसांनी ऑल आऊट ऑपरेशन सुरू केलं. दहशत निर्माण करणाऱ्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली. सांगलीच्या वारणावती वसाहतीमध्ये भल्या मोठ्या अजगराचं रेस्क्यू करण्यात आलं. अजगराला सह्याद्रीच्या व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी तयार केलेली महसूल विभागाची कार्यपद्धती आता राज्यभरात लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतलाय. जिल्हाधिकारी स्वामी यांनी महसूल प्रशासनातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व समन्वय वाढवण्यासाठी एक परिपत्रक काढून सर्वांना प्रशिक्षित केलं. ती कार्यपद्धती शासनानं अवलंबल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांसोबतच प्रशासनाच्या शिरपेचात मानाचा तोरा रोवला गेलाय. बहुप्रतीक्षित सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू होण्याचा मुहूर्त निश्चित झाला असून येत्या बुधवारी सोलापूर मुंबई दरम्यान विमानसेवा सुरू होणार आहे. पहिल्याच दिवशी पहिले प्रवासी म्हणून विमानानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईहून सोलापूरला येणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
कोल्हापूर शहरात आजपासून 3 दिवस पाणीपुरवठा बंद असणार आहे. थेट पाईपलाईन दुरुस्ती आणि वॉल बसवण्याचं काम केलं जाणार आहे. जळगावच्या पाचोरा आणि भडगाव, चाळीसगाव या तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. बऱ्याच ठिकाणी पंचनामे पूर्ण झालेत, मात्र शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. दिवाळीपूर्वी मदत मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. दिवाळीच्या तोंडावर पावसाचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातलं हवामान पूर्णपणे कोरडं आहे. नैऋत्य मान्सूननं राज्यातून निरोप घेतलाय, मात्र 15 ऑक्टोबरपासून राज्यातील हवामानात परत एकदा बदल अपेक्षित आहे. 15 ते किमान 18 ऑक्टोबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आभाळी हवामान, तर दुपारनंतर वादळी पाऊस अपेक्षित आहे.